जागा वाटपाशिवाय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष उमेदवार घोषित करणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने घेतली आहे। महाविकास आघाडीचं जागा वाटप झाल्यानंतरच लगेच उमेदवार जाहीर होतील असा निर्णय आता शरदचंद्र पवार पक्षाने घेतलेला आहे। हिंगोलीमध्ये खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या विरोधात आदिवासी समाज आता आक्रमक झाला। खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी मुख्यमंत्र्यांना धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीचं पत्र व्हायरल झाल्यानंतर हिंगोलीमध्ये आता आदिवासी समाज आक्रमक झाला। परभणीच्या जिंतूर शहरामध्ये आदिवासी समाजाने अण्णाभाऊ चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन केलं। धनगर समाजाला आदिवासी आरक्षण देऊ नये तसंच जिंतूर येथे आदिवासी मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह मंजूर करावं यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। गोंदियाच्या आमगाव नगरपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली। नगर परिषदेच्या मागणीसाठी तहसील कार्यालयाच्या समोर आंदोलन करण्यात आलं, तर मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी दिला। बारामतीमधील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या बैठकीमध्ये गोंधळ झाला। स्टेजवर येऊ न दिल्यानं काही सभासदांनी गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं। पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर सभा पुन्हा एकदा सुरू झाली। उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीनं राष्ट्रीय लोक अदालत आयोजित केली होती। यावेळेस एका दिवसात तब्बल 5,01,37,000ची कर वसुली करण्यात आली। मातंग समाजाच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला झाल्याप्रकरणी लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं राहुरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। घटनेला 1 महिना होत आला तरी आरोपींना अटक न झाल्यानं राहुरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला आहे। पुण्याच्या धायरीमध्ये बंद घरातून दागिने लंपास केल्याची घटना घडली। चोरट्यांनी 2.5 लाखांची दागिने लंपास केले असून चोरट्यांच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू आहे। पैठण तालुक्यातील ग्रामीण भागात मुख्यमंत्री वयश्री योजना आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी 5,000 पेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज केले। या संदर्भात माहिती बार्टी समता दूतच्या जयश्री भिसे यांनी दिली। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी आदिवासी समाज आक्रमक झाला। नांदेडच्या किनवट तालुक्यातील चिखली फाट्यावर आदिवासी बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केलं। या आंदोलनामध्ये आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पैठण तालुक्यातील फारोळ येथील जयलक्ष्मी कास्टिंग कंपनीचे केमिकल युक्त पाणी हे शेतामध्ये सोडल्यानं मोसंबी फळबागेचं आणि शेतीचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या या मागणीसाठी उपोषण आंदोलन करण्यात आलं। धारावीमधील मशीद ट्रस्टच्या वतीनं अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरुवात झाली। बीएमसीला दिलेल्या हमीनुसार बांधकाम हटवण्यास सुरुवात करण्यात आली। काही दिवसांपूर्वी पालिकेच्या कारवाई दरम्यान ट्रस्टनं बांधकाम हटवण्याचं आश्वासन दिलं। सिंधुदुर्गच्या जिल्हा परिषद बांधकाम विभागामध्ये राडा झाला। जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। पंचायत समिती सावंतवाडी इमारत बांधकाम ठेकेदारावरून हाणामारी झाल्याचं समोर आलं। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतून पहिली ट्रेन अयोध्येसाठी रवाना झाली। जळगाव जिल्ह्यातून 800 यात्रेकरू अयोध्येसाठी रवाना झाले असून ढोल ताशांच्या गजरामध्ये यात्रेकरू रेल्वेतून अयोध्येसाठी रवाना झाले। धनगर समाजाच्या आरक्षणावरून आता आदिवासी समाज आक्रमक झाला। अकोल्यामध्ये आदिवासी समाजानं ठिकठिकाणी रास्ता रोको करत सरकारचा निषेध केला। धनगर समाजाला आदिवासी समाजामध्ये सामील करू नका या मागणीला घेऊन आदिवासी समाज रस्त्यावर उतरला। गोंदियामध्ये आदिवासी समाजानं भव्य रॅली काढत सरकारचा निषेध केलेला आहे। शरद पवार दैवत असते तर पवारांना सोडून ते गेले नसते असा खोचक टोला सुरेंद्र पठारे यांनी आमदार सुनील टिंगरे यांना लगावला। शरद पवारांची भेट घेतल्यानंतर सुरेंद्र पठारे यांनी टिंगरे यांच्यावर टीका केली। विठ्ठल रुक्मिणीला परिधान केल्या जाणाऱ्या पारंपरिक दागिन्यांची स्वच्छता आणि पॉलिश करण्याचं काम वेगानं सुरू आहे। शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं पंढरपूरच्या मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं दागिन्यांची स्वच्छता केली जाते। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तुतारी चिन्हावरच विधानसभा लढणार आहे अशी माहिती समोर आली। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं घड्याळ चिन्हावर दावा केला जाणार नाही। तुतारीवर लोकसभेला चांगलं यश मिळाल्यानं हा निर्णय घेण्यात आला। अमरावतीच्या मेळघाटमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेत। अचलपूर, चिखलदरा आणि अंजनगाव सुर्जी परिसरामध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेत। भूकंपाची तीव्रता 4.2 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली आहे। आदिवासी समाजाच्या मागण्यांसाठीचं उपोषण उद्यापर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला। उद्या कोर्टाच्या निर्णयानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे। मंत्रालय परिसरामध्ये आदिवासी समाजाच्या मागण्यांबाबत उपोषण सुरू होईल। लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.